नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मागच्या वेळी आपण चुगलीखोर काकूंचं चेपलेलं तोंड दाखवलं आहोत आणि आज आपण करणार आहोत आणखी एक खुलासा। त्या अगोदर मागचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। मागचा व्हिडिओ बद्दल ही आपण बोलणार आहोत। तो व्हिडिओ कसा डिलीट झाला आणि कोणाला कुठे मिरची लागली, पण सर्व थोड्या वेळात। चला मग सुरू करूया। आज आपण पोल खोलणार आहोत या मावशींची। या मावशी सतत दुसऱ्यांच्या नावाने रडत असतात। ही अशी ती तशी, पैसे पाहिजे, फिल्टर लावते। ह्यांना दुसऱ्यांबद्दल खूप राग आहे, जेलसी आहे। मावशींचा आवाज एकदम म्हशीसारखा आहे। म्हशीसारख्या दिसतात सुद्धा, पण ते स्वतःला हिरोईन समजतात आणि दुसऱ्या यूट्यूबर्सच्या लुकवर बोलतात, बॉडी शेमिंग करतात। एक महिला असून दुसऱ्या महिलांना घाण बोलतात आणि नंतर निर्लज्जपणे विमेन्स डेचे मेसेजेस टाकतात। कोई सेंस है इस बात की? आज आपण करणार आहोत खूप मोठा खुलासा, पण सर्वात अगोदर रीतीनुसार आपण या मावशीचं नामकरण करूया। यांचं नाव ठेवूया रुदाली मावशी। सतत रडत असतात ना, म्हणून पीढ़ी से तो रोया भी नहीं जाता। कसं वाटलं नाव कॉमेंट मध्ये नक्की सांगा। बरं तर चला मग करूया खूप मोठा खुलासा। या काकूंचे मिस्टर म्हणजेच रडके काका हे काकूंना काही वर्षापूर्वी सोडून गेले आहेत। मावशींचा स्वभावच विचित्र आहे, तर मग कोणी कसं टिकेल। काकानं सोबत नेहमी भांडण व्हायचं। काका एक दिवस वैतागले आणि घर सोडून निघून गेले। बिचारे काका, मला तर खूप दया येते काकांवर। या एवढ्या भांडकुदळ आहेत, मग कोण कसं सोबत राहू शकतं। रेडी हो जाओ, काकांच्या भावना समजून घ्या मित्रांनो। आता मावशी आहेत सिंगल। आता सिंगल आहे म्हणजे समजून घ्या काय म्हणायचे आहे ते। अरे यार, तसं नाही, प्रत्येकाला एक आधार पाहिजे असतो, ते बोलत होती मी। पण तुम्हाला काय वाटलं? या गोष्टीमुळे रडक्या मावशींचा डोळा असतो नेहमी दुसऱ्यांचा नवऱ्यावर असतो। मावशीचे सर्व व्हिडिओ फक्त दुसऱ्यांच्या नवऱ्यावरच असतात। हाऊस क्वीन, कॅलिफोर्निया मॉम, रचना नवेंजल, युरोपियन मॉम, रंजिता, अबुनी। या मावशींचा डोळा नेहमी यांच्या नवऱ्यावरच असतो। कोणाचाही नवरा बायकोला मदत करत असेल तर मावशींना अजिबात सहन होत नाही। मग काय, मावशी उचलतात माईक आणि आपल्या म्हशीच्या आवाजमध्ये लगेच बनवतात नवीन पॉडकास्ट। मावशींच्या खूप इच्छा त्या अधुऱ्या आहेत अजून सुद्धा। देव करून मावशींना लवकर एखादा माणूस भेटो। जर तुमच्याकडे कोणी चांगला वयस्कर डिवोर्सी मुलं बाळ नसलेला, व्यसनी, गुटखा खाणारा असेल, लफडेबाज असेल, दिसायला रेड्यासारखा असेल तर चालेल। अल्टिमेटली एक माणूस पाहिजे, मग तो कसाही असो, फक्त रडक्या मावशींचा इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे। माझ्या नजरेत एक स्थळ आहे। मावशी, चांगलं वाटलं मला, नक्की कॉन्टॅक्ट करा। आता मावशी म्हणतील हे सर्व खोटे आहे, माझा नवरा तर सोबत आहे, किंवा निर्लज्जपणे हेही म्हणतील की माझे तर लग्नच नाही झाले। पण मित्रांनो, या बाईवर विश्वास ठेवू नका। कशी वाटली तुम्ही ही खबर मला नक्की सांगा। आणि हो, लवकरच आपल्याला मावशींचा फोटो आणि खरं नाव सुद्धा बघायला मिळेल। थोडी माहिती मिळाली आहे, पण आपण कुठल्याही कन्फर्मेशन शिवाय काही करत नाही, हे तुम्हाला माहीत आहे। मग आता बस झाला रडक्या मावशींबद्दल आणि थोडं बोलूया मागच्या व्हिडिओबद्दल।
मागचा खुलासा हा चुगलीखोर काकूंना अजिबात सहन झाला नाही. आणि त्यांचे पिल्ले तर तुम्हाला माहीतच आहे. यांनी आपल्या व्हिडिओची कंप्लेंट केली. पर याद रखो दोस्तों, सच कभी छुपता नहीं और झूठ ज्यादा दिन टिकता नहीं. चुगलीखोर आंटी लक्षात ठेवा, ही तर सुरुवात आहे. यानंतर तुमचा नवरा, आई वडील, नातेवाईक सर्वांना चव्हाट्यावर आणणार आहे. जस्ट वेट अँड वॉच बेबी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा आणि लवकरच भेटू एका नवीन खुलासा सोबत. तोपर्यंत टेक केअर गाईज.